कवितेनंतर आपण आता लोकगीत लोकसंगीताकडे वळणार आहोत. रुचा आणि विजयकुमार देशमुख हे आपले सदस्य आपल्यासमोर हा सादर करतायत. डॉक्टर देशमुख हे ड्रामॅटिक्समध्ये मास्टर आणि PhD प्राप्त सदस्य आहेत. दिग्दर्शन, अभिनय, काव्यवाचन, नाट्य सादरीकरण अशा विविध कला प्रकारात त्यांनी दमदार कामगिरी केलेली आहे आणि वेगवेगळे पुरस्कार त्यांना प्राप्त केलेले आहेत. त्यांचा सविस्तर परिचय नक्की वाचण्यासारखा आहे. आज आपल्याला त्यांच्या नाट्य आणि लोककलांवर आधारित नाट्य अभिवाचनाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद सर. आंबा हे उद्या आंबा काय यांचं संपतच नाही. माईकचं बोलणार आहेत का? जातोय की आवाज? येतोय का नाही आवाज माझा शेवटपर्यंत? हा माझा येतोय. हा चल चल. हॅलो. चला गवळणींनो, चला पटापटा पटापटा, लई उशीर व्हायलाय. आवरा बरं, आवरा 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 आवरा. याप्पा ही आवरा म्हणलं की घेतली पावडर तोंडाला फासायला. आता काय गा 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 आता केवढी पावडर फासली आहे ती. पिठाच्या डब्यातनं झुरळ बाहेर आल्यासारखं दिसायलंय. तू येऊच नकोस. चला ग चला. स्टॉप मावशे, आज तुला बाजाराला जाता येणार नाही. ए तू कोण आहे रे माझी वाट अडविणार? मी कोण? हा मी द कृष्णा. अगो बाई, तुम्ही ग्रुप ऍडमिन कृष्ण दिवटे का? अगो बाई, बरं झालं भेटला. मला सांगा, उद्या मला सांगा, दुपारी जेवल्यावर आमचा कार्यक्रम ठेवला ना? मग त्यांना विचार. झोपाळले ना सगळे, आणि त्यात अर्धे पुण्याचे आहेत. 2 ते 4 बंद. मावशे अगं ते झोपले नाहीयेत, मग ते लेखक असल्यामुळे चिंतन मनन करायलेत. बोंबला फार मोठे मोठे साहित्यिक आहे त्याच्यात. जबरदस्त बोंबे बोंब. काय झालं? हसायचे वांदे साहित्यिक असल्यामुळे. हा मग माझा साहित्यिकांचा अनुभव असा आहे की हे लोक फक्त 2दाच हसतील. कधी? एक सकाळी लाफ्टर क्लब मध्ये आणि दुसरं एकांतात. अगं बाय. हा तुला सांगते, याच्यामुळे सरकारमध्ये एक स्कीम काढणार होते. आपलं सरकार? हा. काय स्कीम काढणार होतं? लाडकी बहीण तसं लाडका साहित्यिक. बर. हसरा साहित्यिक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. अगं ह्या ग्रुप मधले, आमच्या पुस्तक ग्रुप मधले लोक तसे नाहीच साहित्यिक. हा एकदम एकमेकाला प्रोत्साहन देणारे, एकमेकाचं कौतुक करणारे. सकाळपासून बघते ना तू, मग कशाला बी टाळ्या वाजवते. मग असे लोक आहेत जबरदस्त. आणि पुस्तक परिचयाच्या चर्चेत जर असशील ना तर घाम सुटतो आपल्याला वाचू ते सगळं. तुला कस काय माहिती एवढं? कारण मी देवादी देव श्रीकृष्ण या जगाचा ॲडमिन, त्याच्यामुळे मला सगळं माहिती. मावशी कृष्ण म्हणतो ना, हा मग पहिल्यांदा महिलांबद्दल काही ममता ठेव. अगं त्या ममताला आणि महिला बिलाला घाबरून 50% वाटा तुला द्यायचा म्हणून बायकोला घेतलाय मावशीच्या रोलमध्ये. गप्प बसा. महिला बिलाला घाबरून नाही काही, सगळी पदं घरात ठेवायची ही संस्कृती रुजली म्हणून स्वतःच्या बायकोला मावशीच्या रोल मध्ये घेतलं. सांगायले तू ग मला. ए जरा हळू बोल. आजच माझा पुस्तक परिचय ग्रुपवर घराणेशाहीवर टीका करणारा लेख छापून आलाय. अगं बाई, मग हे जरा आधीच सांगायचं ना. अगं इथं खूप मोठे साहित्यिक आहेत, अर्थतज्ञ आहेत. असे मोठे अर्थतज्ञ आहेत ना की त्यांना टीव्हीवर बोलतात. कशाला माहिती? रुपये कसा आला आणि कसा गेला हे सांगायला. आता बाई, मग मला कसं नाही बोलवलं? तुला कशाला बोलवतील?
अहो मी रुपया नाही, रुपये कसे येतात आणि कसे जातात ते असं फट्टा 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 सांगितलं असतं. कस काय? आणि मला कशाला? इथं बसलेल्या सगळ्या बायकांना विचारा ना, का हो कसा पैसा असा येतो आणि जातो कसा? ऑनलाईन स्कीम, दागिन्यांची खरेदी, साड्यांची खरेदी, अजून काय म्हणाल तर पार्लर, अजून हेन तेन भिशी आणि उरलेले डब्यात. कुठं कुठं पैसे जातात ते तुम्हालाच माहिती आहे मग? बोलायला जावं तर पुन्हा म्हणत्यात तुम्हाला काही कळत नाही. मी होते म्हणून संसार झाला तुमचा. तुमच्यासारख्या अव्यवहारी माणसाबरोबर मी होते म्हणून टिकले. हो का? अगो बाई स्वरूप, काय झालं? हे काय तुझं सरक? यो ना रिक्षाला कसा भोंगा असतो तसा पोंगा आहे. पोंगा आहे? हा. चांगलाय तुझा पोंगा. रिक्षाचा कसा सरक 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 ना सरक सरक. बैस वाजवीत मी निघाले. ए मावशी, का? आज रस्ता रोकोय. रस्ता रोकोय? हा. अरे मराठी माणसा, हं? आता तरी जागा हो. तुमच्या या असा एकमेकांचा रस्ता रोको करण्यामुळेच मुंबईत अल्पसंख्याक झालात तुम्ही. अरे चला गो चला, ऋतू, चित्रा, रुपाली, सुप्रिया, सुनेत्रा, आपण आपलं पावर आणू. चला. मावशी, हं? आज लेडीज स्पेशल वाटतं तुमची. हा मग पण जाऊ नको, रस्ता फार खराब झालाय आणि अंग दुखल ग तुमचं. सवय नाही तुम्हाला. उलट चांगला रस्ता असेल ना तर आमचं अंग दुखतं. हा? हा मग. आणि आता उड्डाण पूल झालेत मथुरेला. ते फक्त टोलवाले आणि टॅक्सवाले नसले ना तर असा एकदम आम्ही विदिन टाइम पोचू. अगं महाराष्ट्रात राहतेस, महाराष्ट्रात राहतेस आणि एका शब्दात एका वाक्यात केवढे इंग्रजी शब्द बोलतेस. हा? महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी कसं मराठीत बोललं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? हास खासकालीत मी कसा बोलतो? कसा बोलतो मी? कसं? आता कसं असतं आसखास का खाऊ साहेब कसं होतं? आसखास मग अगं एकदम मराठी सूद बोलली पाहिजे. कशी सूद. शाण उठलं आणि चिपट्यात मुतलं उग सांगायले. तुझ्यासारख्या माणसाची मराठी ऐकली ना की मला अख्ख्या महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी करावं वाटतं. पुन्हा तू इंग्रजी शब्द बोलली. कुठला? कंपल्सरी शब्द मराठीचे नाही ग. तू काय मला अलिबागून आली समजायला लागली काय तू? अरे अलिबागेतून ये नाही तर राणीच्या बागेतून ये. कंपल्सरी हा शब्द मराठीच आहे. कस काय? हे बघ, कंप हा शब्द भूकंपातला. हा बरोबर. आणि सरी हा शब्द पावसाच्या सरीतला. आता मला सांगा, 5 पैकी 4 अक्षर मराठी, तर हा शब्द मराठी का इंग्रजी? मराठी. हे वाचय मराठी माणसाला कन्फ्युज केलं ना कशालाही हो म्हणतोय ते. ए मावशे, आमच्या ह्याच्यावर चोळू नको. अस्मितेवर मीठ. आम्ही जर का पेटलो ना तुम्ही पेटत नाही, हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे. वाती पार सरदाळल्या आहेत यांच्या. आणि तुला मराठी माणसाचं एवढा पुळका आहे ना? एवढा पुळका आहे ना? ये इकडे तुला एक गंमत दाखवीत. नको, मला तुझी गंमत नाही बघ. ए मोडी द्या इकडे. तिथं काय लिहिलंय ते वाच. काय लिहिलंय? इंग्रजीत लिहिलंय काहीतरी. मग तर बॉम्बच आहे, पण तरी तुला सांगते. तिथं काय लिहिलंय माहितीये का? नुसतं इंग्रजीत नाही, काही लिहिलंय. काय लिहिलंय? ते बघ, हनुमान कटिंग सलून, कौशल्या मॅटर्निटी होम, बाबू साई मटन शॉप, श्रीकृष्ण वाईन शॉप, आणि हे बघा बाजूला सरस्वती डॅन्स बार. असा पार विचका झालाय र आपल्या संस्कृतीचा. गांधीला गँदी, ऐश्वर्याला ऐश, तेंडुलकरला तेंडुलकर. मावशे काय अभ्यास आहे तुझा? तरी बरं मी कुठलाच मोठे गावकर कोचिंग क्लास लावला नव्हता. हो, तुला सांगते, मला एवढंच कोचिंग मिळालं असतं, एवढंच. आणि मी एवढा पेपर फोडला असता ना, एवढा, तर मी इंटरनॅशनल फिगरच झाले असते बाई. हो. काय मावशे, तुला फिगर नाही म्हणे इंटरनॅशनल फिगर झाली? काय सांगते? खोटं नाही सांगत. निदान विश्व सुंदरी तर झालेच असते बाई मी. हो. विश्व सुंदरी म्हणजे मग तसले कपडे घातले असतेस तू? त्याला काय होते? मग
या बघ, शिंप्याकडे उरलेल्या रंगीबेरंगी कपड्याचं शिवायचं आपलं. हे. नाहीतरी विश्वसुंदरीच्या कपड्यास किती कसं कापड लागतंय हा? आणि म्हणायचं आमची फॅशन आहे म्हणून. हा मावशी किती हे अंधानुकरण चाललंय तुझं? हा अरे हे तर काहीच नाही. हा. आता तुला गंमत दाखवते बघ. काय ग? तो तिकडं कृष्ण उभा आहे का? हा. हा हा. दिसला का? हो. आता बघा मी ओरिजिनल गवळण म्हणते. हा. हा ओरिजिनल. हा. ती आडवीत नाही बघ मला. अगं असं कसं? 300 वर्षाची परंपरा आहे लोकनाट्याची. देव आडविणार म्हणजे आडविणारच. हो ना. बघ मग. बाजाराला इकाया निघाले, दही दूध तूप न लोणी, बाई माझ्या ग शपथ, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या बापरे ग. बाप मावशे, एका डोळ्याने एक चमत्कार पाहिला, प्रत्यक्ष देवाने तुला आडविलं नाही. कसं आता काय? दुसऱ्या डोळ्यांनी दुसरा चिमितकार बघ. काय आता? बघ. ऐक कृष्णा तू, ऐक देवा तू, माझ्या दुधात नाही र पाणी, चालले मथुरेला चालले बाजाराला, चालले मथुरेला चालले बाजाराला, इकाया दही दूध तूप न लोणी. मावशे मावशे, दुसऱ्या डोळ्याने दुसरा चमत्कार पाहिला, आता कसं काय आडविलं देवानी? मग तुला म्हणलं होतं ना, रिमिक्स म्हणलं की बराबर आडविलं देवानी. रिमिक्स? ते रिमिक्स काय असतंय? आता ह्याला कसं समजावून सांगावं? रिमिक्स म्हणजे पेट्रोल मध्ये रॉकेल टाकून गाडी चालवली ना, झालं रिमिक्स. मग सरळ साध्या शब्दात सांग ना मंडळीना, कॉकटेल म्हण ना. बोलला ना इंग्रजी शब्द, बोललास ना. रोज बसतो ना. कॉकटेल मोड का तुझा टेल. नाही अगं, रोज बसतो ना म्हणून हा शब्द माझ्या अंगवळणी पडलाय. काय वळण नाही अंगाला आणि म्हणे अंग वळणी पडलाय. तुझा काही दोष नाही म्हणा. अरे देवाला सुद्धा फ्युजननी कन्फ्युज केलंय. तिथं तुझ्यासारख्या जुराळाची काय कथा. पूर्वी देवाच्या बासरीनं सारं जग जागं व्हायचं, पशुपक्ष्यांना बी मोहिनी पडायची, आणि आता रात्रभर पाप, सकाळी झोप आणि संध्याकाळी चॉप. बापरे बाप, काय नॉलेज आहे मावशे तुला. मग कमी शिकल्याचा हा फायदा असतो. मग कॉलेजमध्ये गेले असते ना तर मला नॉलेज नसतं मिळालं बघ. अगो बाई, चल सरक, 9:31 जाईल माझी, आणि पुन्हा लेट मार्क. कुठून एवढा उताडा मुंबईत जमा होतो काय माहिती बाई. मावशे, आता तू तर अगदी सेकंदाचा हिशोब करायला लागलीस. मग तुमच्या घड्याळातले काटे फिरत नाहीत म्हणून तुम्ही स्टेट मध्ये राहता. पुढं जायचं असेल तर तिन्ही काटे फिरावे लागतात. आमचे काटे फिरत नाहीत, मग घुसतेत. वृत्ते. मग बसा म्हणत, काय? काटा मनाला ऋते हा कुणाला, काटा मनाला. मावशे, चांगला आहे ग तुझा आवाज. काय तुला गाण्याचं अंग आहे ना. मग नुसतं अंगच नाही, माझं गाणं अंगावर येतं, अंगात येतं, अंगात जातं. तरी हल्ली प्रदूषणामुळे ना आवाज बसलाय माझा. मावशे, तू त्या टीव्हीवरच्या गाण्याच्या स्पर्धेत भाग का नाही घेत? एकदम फोकस मध्ये येशील. तिथं गाण्यापेक्षा फोकसच जास्ती असतो, म्हणून नाही जात मी. माणसानं कसं राव, रहमान सारखं, जहा मान रहे. चल सरक, आता 9:31 पण गेली असेल माझी, आता 9:56 जावं लागल. अरे देवा देवा देवा, दुसऱ्या गाडीनं जायचं म्हणजे पर्स मध्ये सुद्धा हात घालता येत नाही ग बाई. कोणाच्या? स्वतःच्याच. काय जुरळ शिरलं का? मेकअप किट घरी विसरले ना. आता एवढी गर्दी म्हणते, एवढ्या गर्दीत कसा करणार आहेस तू मेकअप मावशी? ती एक वेगळीच कला आहे. हो, काय करायचं तुला सांगते. हे बघ काय करायचं, घरी न्हायचं, बसमध्ये पुण्या लावायचं, आणि मग ट्रेन मध्ये बसलं की केस विंचरायचे. पडू दे कोणाच्या अंगावर पडली,
केस वेंचरायची आणि ऑफिस जवळ आलं की हलकासा मेकअप. हा. मग ऑफिसमध्ये गेलं की नाश्ता करायचा आणि मग जमलं तर थोडस ऑफिसचं काम करायचं. परत येताना उलटा क्रम नाही, हा चांगलाच तुमचा अभ्यासक्रम आहे. चारणाची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला. मग बेवची नको का मेंचीन व्हायला. अगं बाई, तुला सांगू का माझ्या डोक्यात 2 कल्पना आहेत. 2 कल्पना हा. आहेत. कस काय एकच असते? एक असती बायकांसाठी लांडोर क्लब काढायचा. लांडोर म्हणजे असं रोटरी क्लब, हे क्लब, लांडोर असा क्लब. लांडोर क्लब. बरं. आणि ज्यांना या क्लब मध्ये यायला जमणार नाही त्यांच्यासाठी मी एक पुस्तक लिहितीये. कुठलं? हे बघ, इथे एवढे सगळे साहित्यिक बसलेत ना, त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. वाचत वाचत आता मीच एक पुस्तक लिहिणार आहे. हा पुस्तक ग्रुपवरच ये लवकर तू. हा. फटाफट पुस्तक लिहिशील. माझ्या पुस्तकाचं नाव विचार ना. हा, काय पुस्तकाचं नाव आहे? हाऊ टू मेंटेन ब्युटी इन डेली ट्रॅव्हल. ए मावशी, तुझं इंग्रजी पुस्तक आमच्या मराठी बायका कशा काय घेतील? का? हॅरी क्वार्टर चालतो ना? ए क्वार्टर नाही, मग हॅरी पॉटर. तेच ते वॉटर का वॉटर तो चालतो. ऍडव्हान्स मध्ये रांगा लावून पुस्तक विक्री होते. का आमच्या मराठीत बाल साहित्य काही कमी आहे? हाय का? होते का ऍडव्हान्स मध्ये रांगा लावून विक्री? त्याचं कसं आहे ना, इंग्रजीत लिहिलं ना की कसं एक स्टेटस राहतं आणि पैसाही चांगला मिळतो. आपल्या लोकांना विदेशी वस्तूचं भारी आकर्षण आहे. पण मावशी, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी परदेशी मालाची होळी केली होती. त्यांनी केली र होळी, पण यांनी तयार केली ना जाळी. काय? चेन मार्केटिंग. म्हणजे मेड इन जपान, मेड इन चायना, मेड इन USA. अरे या लोकांनी एवढं सगळं केलं. ज्या इंडियात तू मेड झाला त्या इंडियासाठी काहीतरी करा, नाही तर उद्या पोरं बी मेड इन. ए मावशे, आज फारच दिवशी बोलायला लागलीस ग. मला सांग, काही अस्सल राहिलंय का आता? अरे सगळीकडे भेसळ झालीये. एवढं बोंबल ते भेसळ झाली, सगळं भ्रष्ट झाले. मग बाजाराला काय घेऊन निघालीस तू? मी ना भूखंड श्रीखंड, बोंबला पुतना दूध, हॅरी तूप आणि डायना लोणी. ही माणसं डायका होईना. अगं फेकून दे सगळा तो डुप्लिकेट माल मावशे आणि अस्सल माल घेऊन बाजाराला जा. ये बाजार बुन घ्या. आजकाल सगळीकडे असाच भेसळीचा माल लागतो. अरे माल सोड, पक्ष्यांची भेसळ झाली. कोण कोणात मिसळलाय कळतच नाही. कळतंय का तुला? सगळेच भ्रष्ट झाले. मग सगळे भ्रष्ट झाले. मला एक सांग मावशे, आता एवढं सगळं भ्रष्टाचारावर बोललीस आणि जाताना असा असा भेसळीचा माल घेऊन जाणार आहेस. मला असं वाटतं ते आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. जगाला व्हायचं असेल तर होऊ दे भ्रष्ट. तू, मी आणि ह्या आपला इतका संवेदनशील हा परिवार, आपण नाही व्हायचं भ्रष्ट. नाही व्हायचं म्हणजे नाही व्हायचं भ्रष्ट. शपथ घेऊ आपण. नाही व्हायाच आपण भ्रष्ट, पडू दे किती बी कष्ट. किती कायाच वापर स्वतःची थोडीशी अक्कल. नको करू तू कोणाची नक्कल. किती खायाच, किती खायाचं, किती खायाचं लोकांचं उष्टर. नाही व्हायाच आपण भ्रष्ट, नाही व्हायाच आपण भ्रष्ट, नाही व्हायाच आपण भ्रष्ट. थँक्यू सो मच.